विकासाचा आयकॉन म्हणजे धैर्यशील माने. त्यासाठीच इथे जे तरुण पिढी जमली आहे ते फक्त धैर्यशील माने, धनुष्यबाण धनुष्यबाण. मोदीजी केंद्रात येणार असले तर आम्हाला इथं इचलकरंजीमध्ये धैर्यशील मानेच पाहिजे. कुरुंदवाडात धैर्यशील मानेंचं वातावरण आहे. भाजपशिवाय आता सध्या देशामध्ये पर्याय सुद्धा नाही. सभा बघून काय वाटतंय? एकदम आनंद वाटतोय. का म्हणजे येणार धैर्यशील माने निवडून. आमच्या गावात तर वातावरण धैर्यशील मानेंचंच आहे. कसं कितीही काही करू दे. आज या ठिकाणी सर्व कट्टर शिवसैनिक या ठिकाणी धैर्यशील मानेला प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. गर्दी इचलकरंजीत आहे का बाहेरची आहे? इचलकरंजीची आहे. धैर्यशील माने हा कट्टर कार्यकर्ता आहे आणि युवा वर्गासाठी तो कायम चांगलं काम करत आलेला आहे. कुणासाठी जातीभेदीसाठी काम केलेलं नाही तो. राजू शेट्टीनं तर इथं काय मला वाटतं इचलकरंजी स्थानच नाही. राजू शेट्टीनं इथं इचलकरंजीत मतदान पडणार नाही. मतदान पडलं तर धैर्यशील मान्यांनाच. त्यावेळेला हे एकनिष्ठ असणारे सत्यजित आबा यांचा पहिला फोन स्विच ऑफ होता. हे गोव्याला गेले होते. त्यावेळेला सत्यजित आबा हे स्विच ऑफ होते आणि ते पण आमच्या सोबतच होते. आज जे एकनिष्ठ म्हणून मिरवत आहेत ते पहिले ते प्रामाणिक एकनिष्ठ आहेत का पहिलं बघा. आणि एकनिष्ठ जे आहेत ते खासदार धैर्यशील माने आहेत. देशाच्या विकासासाठी त्यांनी सर्वसामान्य तरुणांसाठी भाजप सोबत आलेले आहेत आणि भाजप सोबतच राहतील. आपला माणूस जो आहे तो खमक्या आहे. 24 कॅरेट सोनं आहे ते आणि चांगल्या येणाऱ्या काळामध्ये ते चांगलं काम करणारा माणूस आहे. सत्यजित आबांचं आमच्या इथे काहीही काम नाही. त्यांना सुद्धा धैर्यशील माने, एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभा आहे सगळेजण. त्यामुळे देशाच्या हितासाठी वर मोदीच पाहिजेत आणि इथल्या या जनतेच्या विकासासाठी धैर्यशील. जातीचं बघून चालणार नाही, कारण का जातीचं राजकारण मोदीजी कधी केलंच नाही. अबकी बार मोदी सरकार. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. दर्शको नमस्कार. KK न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आता इचलकरंजीमध्ये आहे. माझ्यासमोर जर का बघितलं तर योगी आदित्यनाथ यांची सभा सुरू आहे खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ महायुती आघाडीची. तर आपण प्रत्येक सभेमध्ये आपण जातोय, लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय आणि आता आपण ह्या इचलकरंजीमधील महायुतीच्या या सभेसंदर्भात लोकांच्याकडून काय सांगाल साहेब? बरोबर आहे मोदीजी. कसं काय? होय. कसं इथं जातीय समीकरण बघता एकंदरीत जातीचं बघून चालणार नाही, कारण का जातीचं राजकारण मोदीजी कधी केलंच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इचलकरंजीचा विषय आहे, पाण्याचा प्रश्न आहे. आणि पाण्याचा प्रश्न हे सोडवणाऱ्या धैर्यशील मानेच. कारण का केंद्रात सरकार येणार हे मोदीजींचंच. आणि आम्हाला इथं जर मोदीजी केंद्रात येणार असले तर आम्हाला इथं इचलकरंजीमध्ये धैर्यशील मानेच पाहिजे. कसं काय? हो, त्याच्याशिवाय पाण्याचा प्रश्न मिटणारच नाही. राजू शेट्टी आहेत, आबा जे असतील आबांचे पण मतदार देणे हे त्यांचा काय विषय नाही. राजू शेट्टीनं तर इथं काय मला वाटतं इचलकरंजी स्थानच नाही. राजू शेट्टीनं इथं इचलकरंजीत मतदान पडणार नाही. मतदान पडलं तर धैर्यशील मान्यांनाच. 75% गर्दी बघून काय सांगाल? ही सगळी गर्दी जी आहे इथलीच आहे? ही गर्दी बाहेरची नाही, ही सगळी गर्दी इथलीच आहे. हे इथली आहे गर्दी. ही कोणाची बाहेरची आहे? इचलकरंजीचे आलेले आहेत. इचलकरंजीचे पैसे देऊन आणलेले नाहीत. पैसे देऊन आणलेली माणसं नवई स्वतःच्या खर्चाने आलेले आहेत. मोदीसाठी आले. मोदीसाठी आलंय. आपली इच्छाच आहे. तुमचं गाव कुठलं? आमचं गाव इथलंच इचलकरंजी. तुम्ही कुठलं? मौजी वडगाव. कुरुंदवाड. काय वातावरण? कुरुंदवाडात धैर्यशील मानेंचंच वातावरण आहे. कसं काय? राजू शेट्टी वगैरे यांनी कारखान्यांमुळे आता शेतकऱ्यांना एक महिना लेट ऊस गेला. वादा केलेले होते की कारखाने 33 रुपये द्यायला तयार होते. यांनी फक्त सेटलमेंट केली 3100 रुपयावर. त्यातला पण 100 रुपयाचा गेल्या वर्षी हप्ता देतो म्हणलेले तो पण आला. तुमचा तालुक्यात होम पिच राजू शेट्टींचा आणि तुम्ही असं बोलायला लागला? नाही, आमच्या गावात तर वातावरण धैर्यशील मानेंचंच आहे. कसं? कितीही काही करू दे. FRP MSP दुधाचा दर यांचा स्वतःचा दूध उत्पादक संघ आहे यांचा. पण गोकुळ इथं कोल्हापुरात असताना 3585 SNF गाईला 33 रुपये दर देते, पण यांनी 31 रुपये देतात. मग यांचा जर कारखाना आहे, यांचा जर दुधाचं उत्पादन संघ आहे तर यांनी 36 रुपये देऊ देत. यांनी काय देत नाहीत. यांनी एक साखर कारखाना काढावा. आता दर 31 रुपये दिलाय ना, यांनी 35 रुपये देऊ देत. सगळे शेतकरी त्यांना घालायला तयार होते, पण हे त्यांनी करत नाहीत तसं. त्यांना सगळा मतदारसंघ सांभाळायचा आहे. तुमच्या इथं काय होईल? सत्यजित आबांचं आमच्या इथे काहीही काम नाही. आता धैर्यशील मानेंनी आमच्या इथं रस्त्याचं केलेलं बांधकाम केलेलं आहे, चालू आहे. प्रत्येक समाजाच्या हॉलला पैसे दिलेले आहेत. तर सगळ्या गोष्टी धैर्यशील मानेंनी केलेल्या आहेत. पण सत्यजित पाटील सर्वकारांचं काय केलं तुमच्या इथे? आमच्या इथं आता परवाच रस्त्याचं उद्घाटन झालं. परवाच आता रस्त्याचं काम चालू आहे. वर्क ऑर्डर निघालेत, त्याचं पण काम चालू आहे. इचलकरंजी तिथल्या नागरिकांसाठी
बागधारकांसाठी 75 पैसे व 1 रुपये या वीज दर कमी केलेला आहे, तसं ह्यांचं काहीच कमी नाही. योगींची सभा सुरू आहे, गर्दी बघून काय वाटतं? 100% धैर्यशील माने, बाकी काहीच विषय नाही. राजू शेट्टी 3 नंबर, अब की बार 400 पार, अब की बार मोदी सरकार. नमस्कार. फक्त धैर्यशील माने. का बरं? धैर्यशील मानेंचा विकास आहे. त्यांनी जरी जास्त भागामध्ये नाही फिरलं तर विकास हा 100% आहे. विकास आहे. प्रत्येक गावात आज आमच्या गावामध्ये तर दिलेला आहे, कोथळीपर्यंत त्यांचा विकास आहे. धैर्यशील मानेच का निवडून यायला पाहिजे काय सांगा? धैर्यशील माने संसदेमध्ये गेल्यानंतर जे देशाची अर्थव्यवस्था असू दे, कायदे असू देत, कायद्यामधल्या तरतुदी असू देत, हे बदल होणं गरजेचं आहे आणि देशासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. आज गोरगरिबापर्यंत सर्व योजना घराघरापर्यंत पोचलेल्या योजना आहेत. अजून भरपूर ह्याच्यामध्ये सुधारणा होणं आज भाजपच्या माध्यमातून होणार आहे आणि हे जनतेसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि चांगल्या पद्धतीचं योगदान हे जनतेला मिळणार आहे. गर्दी ही इथली जागा कुठली आहे? गर्दी प्रॉपर ही इचलकरंजीमधली आहे. आम्ही फक्त पलीकडच्या सभेला हा? पलीकडच्या सभेला कुठल्या पलीकडे महाविकास नाही असा एकमेव असा आता सध्या फक्त भाजपचंच इथं सगळं चक्र चालू राहणार आहे. भाजपशिवाय आता सध्या देशामध्ये पर्यायसुद्धा नाही. कारण गेल्या 70 वर्षामध्ये ज्या काही गोष्टी चुकीच्या घडलेल्या आहेत आणि त्याचा देश आज भोगतोय ते कुठेतरी ह्या 10 वर्षामध्ये बदल झालेले आहेत. कारण शिक्षण 2000 मोदीजी 2014ला जेव्हा निवडून आले, भाजपा सत्तेवर आलं तेव्हा शिक्षणाच्या अनेक वाटा ह्या खुल्या झाल्या. आज प्रत्येक मुलाला वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये त्यांना शिक्षणाचे धोरण समजत आहेत. कुठल्या एक जर विषय जर घेतला तर त्याच्यातल्या अनेक वाटा ह्या मुलांना समजून येत आहेत. हे फक्त भाजपमध्येच घडून आलेलं आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. नाव कसं? सुकुमार बनथडे. सभा बघून काय वाटतंय? एकदम आनंद वाटतोय. का बरं? का म्हणजे येणार धैर्यशील माने निवडून. कसं काय येणारच ना. राहायला कुठं? इचलकरंजी. सगळे इचलकरंजीतले आहे? हो इचलकरंजी. गर्दी इचलकरंजीत आहे का बाहेरची आहे? इचलकरंजीची आहे. बर काय सांगाल? भाजप सत्तेवरती येणार पुन्हा. काय मत आहे की धैर्यशील मानेच का? धैर्यशील मानेनं काम केले ना. काय काम? पाण्याचं काम करतात त्यांनी. पाण्याचं त्यांनी देतो म्हणून सांगितलं. कसं होईल इथं? होणार की किती टक्के? 100% होणार. धैर्यशील मानेनं इचलकरंजीला किती पडेल मतदान होय. मतदान फुल पडणार, निवडून येणार. किती टक्के पडेल? 70%च्या आसपास मतदान होणार इथं. काय सांगाल साहेब? सगळ्या बघायला गेलं तर सुशिक्षित वर्ग जो आहे तो ह्या सभेला बसलेला बघायला मिळतोय. काय हा आसपासचाच आहे, बाहेरून कोण आलेला नाही. हा आसपास हातकणंगले लोकसभा मतदारसंघातलाच हा सगळा समाज आहे आणि यावेळी 100% धैर्यशील माने निवडून येणार. कसं काय? आज या ठिकाणी सर्व कट्टर शिवसैनिक या ठिकाणी धैर्यशील मानेला प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. सर्व हिंदुत्ववादीसाठी आणि योगीनाथ या बघण्यासाठी. धैर्यशील मानेच का? धैर्यशील माने हा कट्टर कार्यकर्ता आहे आणि युवा वर्गासाठी तो कायम चांगलं काम करत आलेला आहे. कुणासाठी जातीभेदीसाठी काम केलेलं नाही. बाकीचे 2 उमेदवार आहेत ते बाकीच्या उमेदवारांचा आम्हाला टीका करायची नाही आणि काही बोलायचं नाही आम्हाला त्यासोबत. आपला माणूस जो आहे तो खमक्या आहे. 24 कॅरेट सोनं आहे ते आणि चांगल्या येणाऱ्या काळामध्ये ते चांगलं काम करणारा माणूस आहे. भागातला आहे तो. आपल्या भागातला आहे. अगदी या भागातला म्हणजे हा रोकडीच आहे. काय सांगाल? मोदींच्यासाठी पंतप्रधान मोदींना सभेचा काय फरक पडेल का? हो 100% योगींच्या सभेमुळे 100% वातावरण बदलणार आणि धैर्यशील माने खासदार होणार. धैर्यशील दादांचं एक घराणंच असं आहे की ते कुणाला की जातीपातीला न करता अगदी सर्वसामान्य माणसासाठी आणि ह्याच्यासाठी त्यांनी अगदी कार्यक्रम चांगला केलेला आहे. येणाऱ्या कोरोना काळामध्ये फक्त रोडकरांना त्यांच्या गावात पाणी आणता आलं नाही, इतर काय पाणी देणार आहेत हा आमचा त्यांना प्रश्न आहे. माझं एक उत्तर आहे. एक प्रश्न आहे. बोला. ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये आपलं भाजपचं सरकार स्थापन झालं त्यावेळेला हे प्रामाणिक निष्ठ असणारे सत्यजित आबा यांचा पहिला फोन स्विच ऑफ होता. हे गोव्याला गेले होते. त्यावेळेला सत्यजित आबा हे स्विच ऑफ होते आणि ते पण आमच्या सोबतच होते. आज जे एकनिष्ठ म्हणून मिरवत आहेत ते पहिले ते प्रामाणिक एकनिष्ठ आहेत का पहिलं बघा. आणि एकनिष्ठ जे आहेत ते खासदार धैर्यशील माने आहेत. देशाच्या विकासासाठी त्यांनी सर्वसामान्य तरुणांसाठी भाजप सोबत आलेले आहेत आणि भाजप सोबतच राहतील. प्रभू श्री रामचंद्र की जय श्रीराम. खरंच रामराज्य येणार आहे तरी सर्व भारतीयांना जय श्रीराम.
देव देश नमस्कार. नाव काय? प्रदीप पोपट मिरजकर. हो इथलंच आहे. काय बाहेर नाव आहे? नाही इथलाच आहे. हातकणंगले मतदारसंघ पट्टणकोटली माझं गाव आहे. या देशाला आज मोदींची गरज आहे आणि जगात जर भारताचं स्थान उंचवायचं असेल तर मोदींची गरज आहे आणि या जनतेने ठरवलेलं आहे की मोदींना यावेळी आपके बार 400 पार करणार आहेत. काय नाव? श्रेयश कळडुने. होय इचलकरंजी. वातावरण आपकी बार 400 पार. काय फरक पडेल सभेचा? फरक आधीच पडलाय, फक्त योगी साहेबांमुळे माने साहेबांना अजून जरा बळ मिळाले. याचा उपयोग तरुण मतदार जो आहे तो कुणाकडे आहे? मागच्या वेळेला धैर्यशील मानेंच्याकडे होता, यंदा कुणाकडे आहे? यंदा सुद्धा धैर्यशील माने एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभा आहे सगळेजण. जय श्रीराम. धैर्यशील मानेंचं काम नाही म्हणणाऱ्याने एकदा कामागाव सांगावं की त्यांनी किती वेळा काम घेऊन त्यांच्याकडे गेल्यात. ते दिसले नाहीत म्हणतात, पण दिसण्यासाठी इथं हजर असणं गरजेचं नाही. लग्न कार्यामध्ये आपण बघतोय की मिरवणारा कधी काम करत नाही आणि काम करणारा कधी मिरवत नाही. इथं मिरवायचं काम कधी केलं नाही, काम इथं निधी आणायचं दादानी काम केलंय आणि ज्यांनी कामं केली नाही म्हणतात त्यांनी एक वेळ सांगावं की दादांकडे कधी काम घेऊन गेल्यात आणि मोकळ्या हाताने परत आल्यात. ते मी दादांची खासियत सांगतो. आणि काम तुमचा अनुभव काय? माझं स्वतःच मी सांगतो, कधी दादाने काम विरोधकांच्याकडे कधी काम घेऊन जावं. तुम्हाला पहिल्यांदा गावात फोन येतोय की कोणत्या पार्टीचा आणि कोणत्या पक्षाचा आहे. दादांकडे काम घेऊन जायचं, कधीच विचारणार नाही की तुम्ही कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या समाजाचा आहे, कुठल्या जातीचा आहे. काम काय बनणार योग्य असेल तर पहिल्यांदा मदत करणार. गर्दी कोल्हापुरातली इथलीच आहे, इचलकरंजीच आहे काय कुठली आहे? स्थानिक आहे इथली आम्ही. तुमच्या गाव निमशिरगाव. राहायला कुठे? निमशिरगाव. बरं, इथलीच आहे का बाहेर आली? निमशिरगाव तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर. मी इथला स्थानिक आहे. टेन्शन नाही. ही गर्दी जी आहे ही पूर्ण हातकणंगले तालुक्याची गर्दी आहे. हा, तुम्ही जे म्हणता हातकणंगले तरुण वर्ग कुणा? युवा वर्ग जे आहे हे धैर्यशील मानेकडे आहे. कारण की कसं आहे, जी झालेत ते झालेत. आता युवा पिढीला काय पाहिजे हे धैर्यशील मानेही समजू शकतात. एकच आहे आमचा नारा, एकच आहे धनुष्यबाण मोदीला वट. विकासाचा आयकॉन म्हणजे धैर्यशील माने. त्यासाठीच इथे जे तरुण पिढी जमली आहे ते फक्त धैर्यशील माने, धनुष्यबाण. धैर्यशील मानेला मत दिल्यामुळे वर मोदी साहेबांना मत मिळते. त्यामुळे देशाच्या हितासाठी वर मोदीच पाहिजेत आणि इथल्या या जनतेच्या विकासासाठी धैर्यशील मानेच पाहिजेत. तर आपण इचलकरंजीमध्ये आहे. योगी आदित्यनाथ यांची ही सभा, या सभेला जमलेला हा इचलकरंजीतला जनसमुदाय आणि इथं पार पडलेली सभा, सभेनंतर घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील, मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.